स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं आता कंबर कसलेली आहे आणि निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आमदार समीर कुनवार सर आपल्यासोबत आहे। सर काय सांगणार? काही नाही, आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे आज वर्धेला येणार आहे आणि त्या संदर्भात एक बैठक वगैरे आयोजित केलेली आहे। एकंदरीत पक्ष संघटन त्याचप्रमाणे जिल्ह्यातले जे काही प्रश्न असतील ते आमच्याशी चर्चा करून प्रशासन जनता आणि प्रश्न या संदर्भात त्यांची वर्धेला आज भेट आहे। कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही लोक स्थानिक स्वराज्य संस्था वर्धा जिल्हा परिषद कुठल्या मुद्द्यांवर लढणार? आता बघा, मागचे जेव्हा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पक्ष ताब्यात होती तेव्हा अनेक कामं जी न होणारी कामं शहरी भागात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून झाली आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये चारही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून जनतेने दिलेले आहे। काय दिलेले आहे की त्यांना विश्वास आहे की विकास हा होतो आणि विकास हा करत आहोत, विकास आम्ही केलेला आहे आणि अनेक प्रश्न अजून बाकी आहेत ते अजून सोडवत पुढे न्यायचे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की राज्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि या महायुती सरकारने जे निर्णय घेतले या सरकार आल्याच्या नंतर हे आतापर्यंत नाही घेतले ना। याच्या पहिले सुद्धा लोक तुलना करतात महाविकास आघाडीने काय केलं आणि महायुती सरकारने काय केलं, त्यामुळे स्वाभाविक जनता ही सोबत आहे। अजूनही भाजप विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष आहे तरी तुम्ही लोक इतर पक्षातले लोक घेता इनकमिंग सुरू आहे। आता गोरंट्याल आमदार माजी आमदार गोरंट्याल येणार आहे, वडपुडकर माजी आमदार येणार आहे काँग्रेसचे। बघा, आता शेवटी राजकीय जीवनामध्ये कामं करावी लागतात आणि जनतेला कामं दाखवल्याशिवाय जनता तरी पाठीशी राहत नाही आणि त्यामुळे आता अनेकांना वाटतं आहे की महाविकास आघाडी दिवसेंदिवस कमजोर होत चाललेली आहे आणि त्यांच्यामध्ये नेते जे आहे त्या नेत्यामध्ये एक वाक्यता नाही आहे। त्यांनी काम केलेलं जनतेच्या समोर आहे, त्यामुळे स्वाभाविक नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे की महाविकास आघाडीपेक्षा महायुती चांगली आणि म्हणून महायुतीकडे येण्याचा कल लोकांचा जास्त आहे। स्वाभाविक आहे। निवडणुकी तयारी स्वबळावर सुरू केलेली की महायुती म्हणून करत? नाही, जो पक्ष संघटन जे निर्णय घेईल वरती युती म्हणूनच लढेल, जे आदेश वरतून जे वरिष्ठ नेते देतील त्याप्रमाणे निवडणुका होतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।